ताज्या बातम्यांसाठी नाशिक 24 न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। नाशिक महानगरपालिका पंचवार्षिक निवडणूक 15 जानेवारी 2026ला होत असून प्रभाग क्रमांक 1च्या सर्वांगीण विकासासाठी भारतीय जनता पक्षाचे 4ही उमेदवार नागरिकांच्या भेटी घेत असून यावेळी गोरक्षनगर, पीव्हीजी कॉलेज, उमिया माता मंदिर परिसर, अनुराधा सोसायटी, गणेशनगर, समृद्धी कॉलनी या परिसरातील नागरिकांनी पारदर्शक प्रशासन आणि स्वच्छ कारभार यासाठी भारतीय जनता पक्षाच्या पाठीशी उभे राहून यंदा देखील भरभरून मतांनी विजयी करू असा विश्वास दिलाय। या प्रसंगी प्रभाग क्रमांक 1 अनुसूचित जाती महिला रुपाली स्वप्नील ननावरे, अनुसूचित जमाती महिला रंजना पोपटराव भानसी, क नागरिकांचा मागासवर्ग दीपाली गणेश गीते आणि ड मधील सर्वसाधारण अरुण बाबूराव पवार या भारतीय जनता पक्षाच्या अधिकृत उमेदवारांसह परिसरातील युवक महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या। प्रतिनिधी अनिल केदारे, नाशिक 24 न्यूज। प्रतिसाद अतिशय उत्तम आहे। गेल्या 25 वर्षापासून आम्ही या भागातले भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक या भागातील मूलभूत गरजा पूर्ण करून त्यांच्या प्रत्येक सुखदुःखात आम्ही सामील होत आहे आणि त्यांचा रिस्पॉन्स अतिशय चांगला आहे। आजच्या प्रचाराला जे 25 वर्षापासून लोकांची ऋणानुबंध असल्यामुळे आजही लोकांचा आमच्यावरती जो आहे तोच विश्वास आहे, हे सगळ्यात महत्त्वाचं आहे। आणि लोकांच्या मूलभूत गरजा रोड, लाईट, पाणी, आमचा भाग हा सगळा भौगोलिक दृष्टीने खूप मोठा आहे, त्याच्यामुळे त्या भागामध्ये प्रत्येकापर्यंत रोड, लाईट, पाणी आम्ही पोहोचवलेलं आहे, त्याच्यामुळे नागरिक आमचे समाधानी आहे। त्याचा दुसरा दिवस आहे। आम्ही प्रत्येक ठिकाणी गेलो त्यावेळेस पवार साहेब आणि भानसे मॅडम यांचं स्वागत झालं, पण त्यांच्यासोबत आम्ही दोन्ही नवीन उमेदवार आहे आमचे, त्यांनी छान स्वागत केलं आणि खूप छान प्रतिसाद आहे। धन्यवाद। ते आज प्रचाराचा दुसरा दिवस आहे आणि माझे ज्येष्ठ सगळ्यांची पर्सनली ओळख करून देत आहे की नवीन उमेदवार आहे, नवीन उमेदवार चारी कमळाचे बटन दाबा, पॅनलला विजयी करा, त्याच्यामुळे नागरिकांचा पण खूप छान प्रतिसाद येत आहे। धन्यवाद।